झाली एकदम ऐतिहासिक झालेली आहे. आयोजकांना खरंच त्यांचं कौतुक करतो मी, त्यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम घेतला तुम्ही, मला खूप आवडला. दुसरा मुद्दा असा आहे की मगाशी जे सर बोलले, हे सर ते कुलकर्णीचं नाव घेतलं आणि ते बिचारे बोलतच नव्हते की ते RSSचा कुलकर्णी हाफ चड्डीवाला आहे. मी दीक्षाभूमीचा आहे तर मी हाफ चड्डीवाल्यांना हाफ मॅड म्हणायचो. आजकाल ते फुल मॅट झालेले आहे, म्हणजे फुल चड्डी घालतात. तर सरांनी जे म्हटलं, प्लीज मला सांगा की मणिपूरमध्ये दंगे कोणी सुरू केले ना सुरू ठेवले, प्लीज सांगा. RSS वाल्यांनी 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगे घडवले, जे 1000 पेक्षा जास्त मुस्लिमचा खून केला. कोणी केला? RSS वाल्यांनी. गांधीचा खून कोणी केला? गोडसेंना केला, RSS वाल्यांनी केला. माझ्याकडे अख्खी लिस्ट आहे बरं का. अरे मला वाटतं प्लीज तुम्ही बोला की हे सर्व षडयंत्र, कारण ते लोक खून करताना माणूस वेगळाच दिसतो पण आदेश कुठून निघतो, प्लीज एवढं तरी बोला. तर ह्या निमित्ताने मला वाटतंय हा मुद्दा आपण इथे समजून घ्यावा, हे सांगण्याकरता मला संधी दे, आभार व्यक्त करतो. दुसरा मुद्दा असा आहे की जे सर अपरांती सरांनी जे बोलले मी त्याच्याशी सहमत आहे. पण असं आहे की आता मराठवाड्यामध्ये तुमच्या कष्टामुळे भाजपचे 8 पैकी 7 ठिकाणी पराभव झाला. तुम्ही भाजपला लुळं पांगळ केलं, कारण 8 पैकी 7 ठिकाणी पराभव झाला. एक औरंगाबाद मध्ये जिंकले, बरोबर आहे. हे यश साधं सुद्धा नाहीये. तुम्ही जो इलेक्ट्रिकचा शॉक दिलेला आहे कोणाला? RSS भाजपवाल्यांना मी कौतुक करतो. त्याच्यामध्ये 48 ज्या विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये 34 ठिकाणी महाविकास आघाडी लीडवर आहे आणि सध्या 12 ते 14 ठिकाणी भाजप लीडवर होती विधानसभा मतदारसंघामध्ये. हा विषय असा आहे काय, आपण असं काही विचार करू का की 48 विधानसभाच्या मतदारसंघामध्ये भाजप RSSला शून्य करण्याची प्लॅनिंग करायची का, असा माझा विषय. शून्य करायचे प्लीज लक्षात घ्या. मी आता हे म्हणणार की 6 डिसेंबरला मस्जिद पाळली बदला घ्यायचा आहे, ते तर तुम्हाला माहित आहे. 6 डिसेंबरला मस्जिद पाळली याचा बदला घ्यायचा हे तर तुम्हाला माहित आहे. पण मला असं वाटतं की आपण 48 विधानसभा मतदारसंघामध्ये या भाजपचा निःपात करण्याकरता, की माझ्या नागपूर शब्द म्हणजे जमिनीत गाडण्याकरता त्याचं प्लॅनिंग करावं का? काय वाईट आहे त्याच्यात? आणि तुम्ही किती एखाद्या पक्षाला नाही आपण ते दोन्ही सारखे आहेत. अरे दोन्ही सारखे तर तुम्हाला काय, आम्हाला माहिती आहे, त्यात काय नवीन आहे. पण बिचारे भाजपाने थकून गेले, लुळे झाले, 10 वर्ष लुटत आहेत सर्वांना. आरक्षण 100% बंद केलेलं आहे. प्लीज लक्षात घ्या, हे आरक्षणाचा निर्णय काही कामाचा नाहीये. मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये जर तुम्ही प्लीज पुढच्या बैठकीमध्ये विषय एवढा असेल का 48 ठिकाणी भाजपला शून्य निःपात पराभूत गाडण्याकरता काय काय करतायत, विधानसभा बांधणी करा. सरांशी बोलून मला आनंद झाला की 1-2 ठिकाणी ते तयारी करत आहे. पण स्वतंत्रतेच्या नावाने, अस्मितेच्या नावाने, प्रतिनिधित्वाच्या नावाने वोट कटवेगिरी करू नका. माझ्या गुरुचं नाव आहे काशीराम साहेब. वोट कटवेगिरी करायची आणि भाजपला अकोल्यामध्ये निवडून आणायचं. अकोल्यामध्ये निवडून आणायचं, डायरेक्ट बोलत आहे मी. अकोल्यामध्ये निवडून आणायचं, अशा सुपाऱ्या काही घ्यायच्या नाही. आता वेळ आलेली आहे की मी विदर्भात जात आहे, आता उद्यापासून विदर्भाकडे जात आहे, तिथे सुद्धा हाच प्रयत्न करणार. तर प्लीज याच्यावर विचार करावा. हा कार्यक्रम ऐतिहासिक झाला. ज्यांनी घडवला, ज्यांनी कष्ट केले त्यांचं मी अभिवादन करतो. धन्यवाद. जय भीम, नमोदय, जय विज्ञान, जय बॉईस प्रतिज्ञा अभियान.